नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मुलांना शाळेत डब्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असतं। नेहमीची पोळी भाजी खाऊन कंटाळलेले असतात। एखाद वेळेस आपण अशा पद्धतीचं सँडविच बनवून देऊ शकतो। घरातील साहित्यामध्येच हे बनवू शकतो आपण। इथं काही सुद्धा आपल्याला विकत आणायची गरज लागत नाही। आणि केचप हे सहजच सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतात। याच्यामध्ये आपल्याला ब्रेड आणि केचप हेच दोन्ही बाहेरील वस्तू वापरायच्या आहेत। आता इथं तुम्ही पाहतच आहात, अतिशय मस्त असं क्रिस्पी आणि दिसायलाही असं चटपटीत असं मस्त सँडविच बनवून तयार होतं। हे आपण सँडविच मध्ये वापरण्यासाठी आलू मसाला म्हणजे बटाट्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीची सँडविच मुलांना खूप आवडतात, आवडीने खातात। याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे, त्यामुळे हेल्दी पौष्टिक असं हे सँडविच बनवून तयार होतं। सॅलड पासून ही सँडविच बनवलं जातं, परंतु मुलं त्यांना जास्त खाण्याचं प्राधान्य देत नाहीत। अशा पद्धतीची सँडविच मुलांना चटपटीत अशी मस्त लागतात, त्यामुळे ती खूप आवडीने खातात। इथे आता पहिल्यांदा आपण सँडविच बनवण्यासाठीची चटणी बनवून घ्यायची आहे। हिरवी चटणी म्हणतात याला आणि ही खूप टेस्टी बनते। अशा पद्धतीची जर तुम्ही बनवला तर अगदी हिरवीगार बनून तयार होते। इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरचे देठही मी इथं वापरणार आहे, त्यामुळे तर खूप छान फ्लेवर येतो चटणीचा। आता चटणीचा रंग पूर्ण हिरवा व्हावा यासाठी आपण इथं पालक वापरणार आहे। पालकमुळे चटणीची कन्सिस्टन्सी खूप छान होते, म्हणजे पाणी वेगळं होत नाही चटणीतील आणि व्यवस्थित चटणी बनली जाते। सोबतच याच्यामध्ये आपण आमचूर पावडर आणि चाट मसाला वापरायचा आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं तिखट घालण्यासाठी, तुम्ही स्किपही करू शकता लहान मुलांना बनवत असाल तर। मीठ घेतलेलं आहे। समजा इथं फुटाण्याची डाळ वापरणार आहे आपण चटणीमुळे। फुटाण्याच्या डाळीमुळे दाट घट्टसर अशी चटणी बनवून तयार होते। आलं आणि लसूण घेणार आहे आपण इथं चटणीमध्ये घालण्यासाठी, त्याचा फ्लेवरही खूप छान येतो। पहिल्यांदा तर इथं गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये पालक आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे। आपल्याला पालक काही शिजवून घ्यायचा नाही, फक्त एखादी उकळी आली की आपल्याला बस होतो। म्हणजे थोडासा पालक असा मऊसूत झाला म्हणजे त्याचा रंगही डार्क होतो आणि चटणीमध्ये पालकचा वासही येणार नाही। अगदी परफेक्ट अशी चटणी आपली बनवून तयार होते। अशा पद्धतीने आपल्याला फक्त थोडं मऊसूत होईपर्यंतच पालक आपल्याला उकळवून घ्यायचा आहे। आता इथं तुम्ही पाहिलंच असेल, रंग असा डार्क झालेला आहे पालकचा, पालक मऊ झालेला आहे। आता थंड करून घ्यायचं। एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेत आहे आणि थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल। आता चटणीमध्ये इथं आपण आमचूर पावडर आणि चाट मसाला वापरणार आहे। तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचाही वापर करू शकता आणि सोबत लिंबू पिळून घेऊ शकता चटणीमध्ये, किंवा दहीही वापरू शकता। दही आंबट होण्यासाठीच वापरलं जातं, त्याबरोबरच आमचूर पावडर आणि चाट मसाल्यामुळे ही चटणी आपली थोडीशी आंबटसर अशी होते आणि चविष्ट बनते। म्हणून इथं मी आमचूर पावडर आणि चाट मसाला वापरत आहे। तुम्ही स्किप करून दहीही वापरू शकता किंवा इथं लिंबूचाही वापर इथं तुम्ही करू शकता। आता हे सर्व साहित्य जे आहे आपल्या चटणी बनवण्यासाठीचं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एकत्र करून घेत आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। डाळ वापरत आहे आपण, कारण की डाळीमुळे अशी मस्त थिक अशी आपली चटणी बनवून तयार होणार आहे। आता बाकीचे जे मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड करायचं आणि परत एकदा इथं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करायचं आणि चटणी आपली थोडीशी पातळसर अशी बनवून घ्यायची, म्हणजे जास्तही पाणी ऍड करायचं नाही। आपल्याला ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड करता यावी चटणी, अशा पद्धतीने आपण इथं बनवून घेणार आहे। रंग आता तुम्हाला पाहिलाच असेल, कळालाच असेल, अशा पद्धतीची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आणि मस्त अशी घट्टसर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे, जेणेकरून ब्रेडला अशी व्यवस्थित स्प्रेड करता येईल। पद्धतीने आता ही ग्रीन चटणी बनवून तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहे, म्हणजे ही जास्त घट्ट आहे, थोडीशीच आपल्याला इथं पातळ करायची आहे। आता जो मसाला आहे आपल्याला बटाट्याचा मसाला जो आपण बनवणार आहे त्याच्यासाठी आता मी इथं गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। तर पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। फोडणी देऊन घेणार आहे आपण बटाट्याच्या मसाल्याला। त्याच्यासाठी आपण इथं 2 मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे, जो की आपण इथे मिक्सरमध्ये असं जाडसरच वाटून घेतलेला आहे। तुम्ही खलबत्यामध्ये चेचून घेतला तरी चालेल। इथं मी मिक्सरमध्ये असं वाटून घेतलेलं आहे। सेम आपण ज्या पद्धतीनं बटाट्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने इथं आपण बनवणार आहे मसाला। फक्त इथं आपण कांदा जो आहे तो भाजताना अगदी आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजायचा नाही, फक्त थोडा त्याचा कच्चापणा जाऊ दे, असं क्रंच राहिली पाहिजे कांद्याची त्याच्यामध्ये। अशा पद्धतीनं थोडासाच इथं आपण भाजून घेणार आहे। कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडे हळद टाकून घेतलेली आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आलू मसाल्याला, म्हणून इथं मी गरम मसाला वापरलेला आहे। आणि थोडं स्पायसी होण्यासाठी आता इथं लाल तिखट वापरलेलं आहे। लाल तिखट वापरल्यामुळे रंगही खूप छान येतो मसाल्याला। आता इथं आपण 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत,
हे आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि चमच्याच्या मदतीनं सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता लो वरती ठेवायची किंवा बंद केला तरी चालेल गॅस, आणि हा सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर थोडे बटाटे मोठे राहिलेले असतात ते आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणून मी इथं मॅशरचा वापर केलेला आहे। तुम्ही चमच्याच्या मदतीनेही बारीक करून घेऊ शकता। इथं मॅशरच्या मदतीने मी अशा पद्धतीने सर्व मसाला असा बारीक करून घेत आहे, म्हणजे आपल्याला ब्रेडला स्प्रेड करताना मसाला थोडे बटाटे मोठा राहिला तर ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड होणार नाही, म्हणून मी इथं आता मॅशरच्या मदतीने अशा पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे। असं मस्त रंग आलेला आहे भाजीला, अगदी चटपटीत आणि मसालेदार अशी भाजी बनवून तयार झालेली आहे आपली बटाट्याची। आता थोडंसं कोथिंबीर इथं आपण घालायची, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं आणि टेस्टलाही खूप छान लागतं कोथिंबीर घातलेली बटाट्याची भाजी। आता इथं मस्त सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। प्रकारे मस्त असं चटपटीत आणि चमचमीत झणझणीत ही असा आलू मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। इथं आपण मिरची आणि तिखट दोन्ही वापरलेला आहे, त्यामुळे खूप सुंदर रंग आलेला आहे। आता आपण सँडविच बनवायला घेऊयात। इथं मी ब्रेडच्या 4 स्लाइस घेतलेल्या आहेत। 2 सँडविच बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे साहित्य। आता मसाला आपण थोडा जास्तच बनवलेला आहे, त्याच्यातील आत्ता लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे। ब्रेडच्या स्लाइस सोबतच आलू मसाला आपण जो घेतलेला आहे तो 1 वाटी, आणि इथं बटर वापरायचं आहे। तुम्ही बटरच्या ऐवजी तूप ही वापरू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता। आणि जी चटणी बनवून घेतलेली आहे ती थोडी पाणी घालून मी अशा पद्धतीनं तयार केलेली आहे। आणि इथं केचप घेतलेला आहे टोमॅटोचा, आणि सोबतच आपण इथं थोडासा चाट मसाला घेतलेला आहे आणि मिरची पावडर बारीक करून घेतलेली आहे। त्यामुळे काय होतं, थोडं स्पायसीनेस जास्त येतो आणि छान अशी चटपटीत चव लागते सँडविचला, म्हणून इथं चाट मसाला आणि मिरची पावडर मी इथं घेतलेले आहे। पहिल्यांदा तर आपल्याला एका ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून घ्यायचं आहे। बटर थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे जास्त जर कठीण असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कठीण होतं, त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचं। ते लगेच वितळलं जातं, म्हणजे आपल्याला ब्रेडला स्प्रेड करताना त्रास वाटत नाही, पटकन स्प्रेड होतं। आणि आता ब्रेडला बटर स्प्रेड झाल्यानंतर याच्यावरती आपण जी ग्रीन चटणी बनवलेली आहे ती एका स्लाइसला अशा पद्धतीनं स्प्रेड करून घ्यायची, परत दुसरी स्लाइस घ्यायची आणि त्याला पण अशाच पद्धतीनं बटर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला आपल्याला इथं बटर स्प्रेड करून घ्यायचं। तुम्ही तुपाचा वापर केला तरी अशाच पद्धतीनं ब्रेडला लावून घ्यायचं तूप दोन्ही बाजू, म्हणजे दोन्ही स्लाइसला। म्हणजे काय होतं, जे आपण आता केचप किंवा चटणी वापरणार आहे ती ब्रेडमध्ये अशी सोकली जात नाही, त्यामुळे ब्रेड मऊ पडतो आणि भाजताना क्रंची होणार नाही ब्रेड। त्यामुळे पहिल्यांदा तर आपल्याला इथं बटर किंवा तूप तुम्ही जे काही लावणार आहात ते पहिल्यांदा ब्रेडला आपल्याला लावून घ्यायचं, त्याच्यावरती परत चटणी आणि केचप आपण लावून घ्यायचं। एका स्लाइसवरती मी ग्रीन चटणी लावली आणि दुसऱ्या स्लाइसला मी इथं केचप लावून घेतलेला आहे। ज्या स्लाइसला आपण इथं ग्रीन चटणी लावलेली आहे त्या स्लाइसवरती आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे बटाट्याचा तो असा स्प्रेड करून घ्यायचा। आता क्वांटिटी तुम्हाला जशी हवी आहे, तुम्हाला जास्त मसाला हवा असेल तर तुम्ही जास्तही लावू शकता, परंतु जास्त मसाला लावला तर ते क्रिस्पी होत नाही, म्हणून मी इथं थोडं म्हणजे मीडियम क्वांटिटीमध्ये मसाला वापरलेला आहे, तुम्ही जास्तही लावू शकता। आता याच्यावरती चाट मसाला स्प्रेड करायचा आणि सोबतच आपण जी मिरची पावडर करून घेतलेली आहे, मिरची पावडर वापरताना मात्र अगदी थोडी वापरा, म्हणजे ती तिखट लागते जर मुलांना खायला देणार असाल तर, त्यामुळे थोडीच वापरा। आणि परत जी आपण केचप लावलेली जी स्लाइस आहे ब्रेडची ती त्याच्यावरती अशा पद्धतीनं पालती घालून घ्यायची, आणि सोबतच आपण आता इथं तव्यावरती भाजणार आहे त्यामुळे बटर आपल्याला इथं थोडं जास्त वापरावं लागतं। आणि अशा पद्धतीने मी एका स्लाइसला वरच्या बाजूने असं बटर लावून घेतलेलं आहे। तव्यावरती आता आपण सँडविच भाजणार आहे त्यामुळे आता मी तव्यालाही बटर लावून घेत आहे। पहिल्यांदा तर थोडंसं गरम होऊन द्यायचं, बटर काही पटकन वितळलं जातं। अशा पद्धतीने आता तव्याला मी बटर लावून घेतलेलं आहे आणि बटर लावलेली म्हणजे ब्रेडची बाजू आहे तीच खाली केलेली आहे। परत आता वरच्या बाजूला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं, जेणेकरून ब्रेड करपला नाही गेला पाहिजे, व्यवस्थित क्रिस्पी भाजावा, याच्यासाठी थोडा जास्त बटरचा इथं वापर करावा लागतो तव्यामध्ये करत असताना। परंतु मस्त असं क्रिस्पी सँडविच बनवून तयार होतं आणि अगदी सोप्या पद्धतीने इथं बनवून तयार होतं, म्हणजे आपल्याला इथं सँडविच मेकर किंवा सँडविच टोस्टर ही काही गरज पडत नाही। अशा पद्धतीने तुम्ही पॅनमध्येही अगदी परफेक्ट असं सँडविच बनवून तयार करू शकता। आता थोडं प्रेस करण्यासाठी इथं प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे काय होतं, क्रिस्पी होतं सँडविच, म्हणजे खायलाही खूप छान वाटतं। अशा पद्धतीने थोडं थोडं प्रेस करत असं आपलं परफेक्ट असं सँडविच बनवून तयार होतं।
आता ही झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा रेसिपी कशी वाटली ते। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असं मस्त असं सँडविच बनून तयार झालेलं आहे आणि अगदी क्रिस्पी झालेलं आहे। आपण इथं थोडंसं प्लेटमुळे क्रिस्पी व्हायला मदत झालेली आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही।